नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत अशी खमंग मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते. नुसत्याच आमटीबरोबर 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. 1 वाटी मसूर डाळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर 10 मिनिटं आपण भिजवून घेतलेली आहे. डाळ छान भिजल्यानंतर इथे आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. मसाल्यांमध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा, एक बारीक चिरून घेतलेली लाल मिरची, अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. 1.5 चमचा इथे आपण घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. आमटी तुम्हाला कितपत झणझणीत हवी आहे त्याप्रमाणे लाल तिखटाचा वापर करायचा आहे. पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. 1 चमचा तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते. सर्व मसाले आपण डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. डाळीमध्ये व्यवस्थित असे मसाले मिक्स करून झाल्यानंतर डाळ आपण आता शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 शिट्यांमध्ये कुकरमध्ये आपण ही डाळ छान शिजवून घेतलेली आहे. साधारण डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायची, म्हणजे छान डाळ एक जीव अशी तयार होते. म्हणजे पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही. तर इथे पाहू शकता डाळ छान आपली मिक्स करून झालेली आहे. इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे डाळ आणि पाणी वेगळं होत नाही. आता इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्यामध्ये आता डाळ व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत. डाळ मिक्स करून झालेली आहे. इथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर इथे आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण हा ठेचूनच घ्यायचा म्हणजे चव छान येते. तर इथे आपण बारीक असं लसूण ठेचून घेतलेला आहे. तो आपण आता फोडणीमध्ये लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण फोडणी तयार करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर फोडणी करपून जाईल आणि चव वेगळी लागेल. त्याच्यामुळे इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला फोडणी छान तयार करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता लसणाचा छान रंग बदललेला आहे. इथे फोडणीमध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये मसाल्यांचा वापर केल्यामुळे आमटीला चवसुद्धा छान येते आणि रंगसुद्धा छान येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीमध्येच कोथिंबीरीचा सुद्धा वापर करायचा आहे. अतिशय चविष्ट आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण आता पावडर मसाले आणि कोथिंबीर फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर डाळ शिजवून घेतलेली आहे ती आपण फोडणीला देणार आहोत. डाळ फोडणीला दिल्यानंतर मस्त खमंग असा दरवळत आहे. डाळ शिजवून घेतली त्याच कुकरच्या डब्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून डबा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि इथे आमटी थोडीशी आपण पातळ बनवणार आहोत. तर इथे तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. चवीनुसार आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत. इथे आता आमटी आपण एकदा आता ढवळून झालेली आहे. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि 2-3 मिनटासाठी आमटी आपण उकळून घेणार आहोत. म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो. इथे आता 2 ते 3 मिनटं आमटी छान उकळून झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. मस्त गरमागरम वाफाळता भात आणि गरमागरम ही आमटी आणि सोबत जर कांदा असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. तर ही आमटी तुम्ही नुसत्या भाताबरोबरच नाही तर चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट लागते. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.